महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आज आंदोलन केलं जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या आंदोलनाला जे ते आमदार रोहित पवार, त्याचबरोबर कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्यासह काही विद्यार्थी चळवळीतील मंडळी रिस्टाल उपस्थित राहणार आहेत। आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हा पोलिसांचा या ठिकाणी तगडा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। या आंदोलनाच्या माध्यमातून जे आहे ते ज्या पद्धतीने MPSCची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला, ती ऑफलाईन घेण्यात यावी, त्याचबरोबर TET परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजे अशी सुद्धा मागणी यात केली जाणार आहे। त्याचबरोबर जे आहे ते पेपर फुटणार नाही याची काळजीसुद्धा सरकारने घेतली पाहिजे आणि या अशा प्रकरणात जे पेपर फोडतात त्यांच्यावर जे आहे ते कडक कारवाई करण्यात यावी ही सुद्धा मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे। आणि साधारणपणे सकाळी 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल आणि आपण बघतोय हे विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर महाराष्ट्रातील हे मोठं आंदोलन मावावं लागणार आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांचा हा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या आंदोलनाच्या अनुषंगाने जे आहे ते वरिष्ठ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचनासुद्धा देताना पाहायला मिळतात आणि आमदार रोहित पवार, अभिजित दिपके यांच्यासह इतर मंडळींच्या उपस्थितीत हे आंदोलन सकाळी 11 वाजता पार पडणार आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।